तर मी थोडं सुरू करतो. तिथे आपला काल सुमारे 12 ते 1 दरम्यान दुपारी आपले जे मुलं आहेत तिकडे जिल्हा परिषद शाळा बबलाचे, ते शाळाला परत येऊन त्यांनी जे आपली सिलिंग आहे त्याच्यामध्ये हुक्स आहे, सिलिंग मध्ये जे हुक्स असतात तो आहे तिकडे. हुक्स मध्ये त्यांनी काय केला, साडीची डोरी बांधून त्यांनी झोका बांधला तिकडे आणि ते झोकावर ते झुलत होते आणि झुलताना एक मुला साडी पकडून वरती गेला, त्यामुळे ते हुक बाहेर आला आणि जे प्लास्टर होता ते 2 इंचा प्लास्टर खाली पडला आणि खाली पडल्यानंतर आपले जवळपास 15 जे 13 मुले 13 आपले स्टुडंट्स आणि 2 टीचर यांच्यावरती प्लास्टर आला. तर आम्ही लगेच आमचे जे बीईओ आहे, बीडीओ आहे आणि टीएचओ आहे तिकडे, ते लगेच स्पॉटवर गेले आणि अँब्युलन्सतून ते सगळे लोकांना घेऊन आपले एसडीएच ला आले, आपले रुग्णालयाला. आणि तिथे येऊन 15 पैकी 13 लोकांना काहीच म्हणजे अशी काही झाला नव्हता, म्हणून त्यांना लगेच डिस्चार्ज केला गेला. आणि उर्वरित जे 2 होते, एक मुलींना वॉमिटिंग केली, एक स्टुडंटनी वॉमिटिंग केली, म्हणून त्यांना आम्ही प्रॉपर सिटी स्कॅन करून ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले आणि आज त्यांचा पण सिटी स्कॅन पूर्णपणे नॉर्मल आला आणि आज ते परत डिस्चार्ज झाले. आणि एक मुलांना पायमध्ये थोडी चोट आली होती, म्हणून त्याची ड्रेसिंग करून त्यांना पण आज डिस्चार्ज करण्यात आलेला आहे. हे सद्यस्थिती आहे. नंतर आज जेव्हा मी स्पॉटला गेलो तेव्हा मला लक्षात आला की तो जे बबलाची जे खोली आहे, ते खोली आपली धोकादायक खोली पण नव्हती. कारण मी थोडासा डेटा सांगतो अक्कलकोट बद्दल. अक्कलकोटमध्ये जवळपास 254 शाळा आहे आणि त्या 254 शाळामध्ये 1196 एवढी आपली खोली आहे आणि त्यापैकी 138 खोलीच्या आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केले होते आणि 138 पैकी 122 एवढी खोली धोकादायक होती, त्याच्यामध्ये बबलाची खोली नव्हती. कारण तो शाळा तेवढी धोकादायक नाही आहे. मी पण गेलो आणि तो शाळाला जवळपास काहीतरी 28 ते 30 वर्ष झालेले आहे आणि त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट पण काही म्हणजे त्याची गरज पण नव्हती आणि तो केला गेला पण नव्हता आणि तो शाळा धोकादायक नव्हती. म्हणून हे जे कालपासून जे बातमी आहे, जे सुरू आहे की धोकादायक शाळा होती किंवा स्लॅब पण कुठलेही पडला नाही. मी फोटोज पण शेअर करतो. फक्त प्लास्टर पडलाय खाली आणि तो पण स्वतः नाही पडला. जे मुलांनी साडी पकडून जे वरती गेले, जे साडीची जी डोर होती ते त्यांनी जे झोकामध्ये बांधली होती ते पकडून जेव्हा ते वरती गेले तेव्हा तो स्लॅब नाही प्लास्टर पडला, तसं आहे. आणि जे 122 जे आपली धोकादायक खोली आहे अक्कलकोटमध्ये, त्याच्यामध्ये बबलात नाही. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर तुम्ही प्लीज विचारा. हा, मी तो सांगितलं ना, एकूण 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक. त्याच्यापैकी आजची डेटमध्ये, आता मी हॉस्पिटललाच होतो अक्कलकोटला, ते सगळे डिस्चार्ज झालेले आहे. चोट लागलेली आहे, कोणाला ब्लिडिंग झालेली आहे? थोडी ब्लिडिंग झाली पण ते पट्टी करून लगेच डॉक्टरनी असे 2 मुले होते आपले ज्यांचा सिटी स्कॅन पण केला. 2 पेक्षा जास्त असतील तर मुलं ज्यांचा सिटी स्कॅन केला, मी तोच सांगत आहे. ब्लिडिंग जास्त झाली, ब्लिडिंग नक्की झालेली आहे, पण मी तोच सांगत आहे. डॉक्टरनी त्यांना असं सांगितलं की ब्लिडिंगची पट्टी करून त्यांनी परत पाठवला. आजची व्हिडिओमध्ये तर बरेच विद्यार्थी सगळ्याच्या डोक्याला तोच मी सांगत आहे. ज्यांना थोडी ब्लिडिंग झाली ते सगळे लोकांच्या, ज्यांना डोक्यावर लागली ना, ते सगळे लोकांचे आम्ही सिटी स्कॅन केले. तो रिपोर्ट पण मी शेअर करतो. हे शाळा धोकादायक नाही, नाही जे पडलं असं आहे. धोकादायकची तर अवस्था काय आहे? हा, तोच धोकादायकच्या जे आहे मी सांगतो. धोकादायक बद्दल सांगू का, तो वेगळा विषय असतो. साडी बांधत आणि झोका खेळत असेल तर झोका खेळल्यावर सलाब पडल्यावर एवढं स्लॅब पडला नाही, मी तोच तुम्हाला परत सांगतो. स्लॅब कुठलाही पडला, प्लास्टर केलाय. हा, साधारण साडी बांधल्यावर पडत नाही सर. मी फोटो दाखवतो ना तुम्हाला. नाही, धोकादायक एखाद्या शिक्षकाने तर सांगायला पाहिजे की बाबा ही धोकादायक झाली. बरोबर आहे. त्यामुळे मी काय केलं, त्यामुळे मी काय केलं, 2 मिनिट. त्यामुळे मी काय केलं, जसं यांनी प्रश्न विचारला की आता ऍक्शन काय घेतली आपण, ते मुख्याध्यापकवर, केंद्र प्रमुखवर आणि बीईओ वर मी आजच शोकॉज इश्यू केलाय की जेव्हा आपले तुमचे मुले जे झोका बांधत होते तेव्हा तुम्ही कुठे होते, आणि तसा 1 दिवसामध्ये उत्तर येईल आणि त्याप्रमाणे मी कारवाई करू. ज्यांनी हे बांधकाम केलं त्यांच्याप्रती गुणवत्तेचं आपण बघणं गरजेचं नाही. बरोबर आहे, आपण शोकॉज नोटीस पाठवलंय हे ठीक आहे, आपल्यातली संवेदनशीलता किंवा प्रशासन म्हणता येईल, परंतु ज्यांनी ते बांधकाम केलंय
त्यांची गुणवत्ता कशी असतील त्याचंही थोडं सर्वे होणं गरजेचं नाही बरोबर आहे. मला अजून एक गोष्टी आठवण आली की अशी मी बातमी वाचली की 6 महिना अगोदर तिथे बांधकाम झालंय. तो पण चुकीची बातमी आहे. जे बांधकाम झाला ते फ्लोरिंगचं बांधकाम झाला होता, तो आपले सिलिंगचा बांधकाम नव्हता. त्यामुळे तो जो बांधकाम आहे ते 30 वर्ष जुना बांधकाम. सर याच्यामध्ये एकूण जी मुलं त्या शाळेत किती होती आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणताना हुकला बांधल्यानंतर ते प्लॅस्टर पडायचं काय समजा म्हणजे याचं ते हुक पुढे प्लास्टरवरच होता ना. जसं आता हे आहे, इथे जर आपण हुक बांधले आणि जर हुक कोणी म्हणजे खिचला तर ते प्लास्टरच पडेल. हे तर पीओपी आहे, हा वेगळा विषय. फॅनचा हुक असतो ना दुसऱ्या असतो. हा तोच. नाही मी तुम्हाला फोटो दाखवतो आता. फोटो बरोबर आहे. मी काय करतो, कळला मला विषय. तुमचं असं म्हणणं आहे की हुक जे आहे ते स्लॅबवर आहे, त्याच्यामध्ये कुठलेही असतो. मी तुम्हाला फोटो दाखवतो, फोटोमध्ये नक्की क्लिअर होईल की स्लॅब पडला गेला की प्लास्टर पडला. हा प्लीज एक एक करून बरोबर नाही. काय पण आता त्या लोकांवर कडक कारवाईच होणार आहे. येस किंवा हे दिलं नाही बरोबर आहे. एक सेकंड प्रोसिजर असतो. जेव्हापर्यंत माझ्याकडे तो त्यांच्या प्रश्न उत्तर येत नाही तेव्हापर्यंत मी कारवाई पुढे करू शकत नाही. मी त्यांना 1 दिवसाची मुदत दिली आहे की तुम्ही 1 दिवसामध्ये तुम्हाला जे काही उत्तर द्यायचं तुम्ही द्या, त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करू. ज्या टायमाला आपण सभा मंडप असेल किंवा शाळा असेल त्याला आपण वर्क ऑर्डर देतो किंवा काय टेंडर प्रोसिजर असते त्याच्यामध्ये ते निकष लावायला पाहिजे. म्हणजे चला आपण प्लॅस्टर करतो ते नसायलाच पाहिजे. का कारण की ते 10-15 वर्ष झालं की ते प्लॅस्टर निघून पडतात. बरोबर आहे. मी अजून एक याच्यामध्ये एक्सरसाइज केली आहे, कारण आता बरोबर आहे तसं जसं झाला ते अपेक्षित नव्हता, तरी पण जे झालेलं आहे ते आता मी काय केला याच्यामध्ये जे आपला पूर्ण आपल्याकडे 2772 शाळा आहे बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये 11,605 खोली आहे. ते सगळी खोली जे 10 वर्षपेक्षा जुना बांधकाम आहे त्याच्या आम्ही आता हे करणार आहे स्ट्रक्चरल ऑडिट. कारण स्ट्रक्चरल ऑडिट आम्हाला थर्ड पार्टीतून करावा लागतंय, तसा प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे थर्ड पार्टी आपल्याकडे पॉलिटेक्निक आहे, तरी पॉलिटेक्निकला मी पत्र लिहू की जे आमचे 10 वर्षपेक्षा जास्त जुने खोली आहे त्याच्या आम्ही आता पूर्णपणे स्ट्रक्चरल ऑडिट करणार. मागच्या वेळेला मी तो सांगितलं, मागच्या वेळेला जी ऑडिट रिपोर्ट होती त्यावेळी हे नव्हती, हे धोकादायक नव्हती. सर आपण जे सांगताय ना स्लॅब पडला नाही हे 100% बरोबर आहे. टेक्निकल तुम्ही वर्ल्डमध्ये जाऊ नका, त्या बातमी बरोबर आहे. स्लॅबचं प्लॅस्टर पडला, मुलं जखमी झाली, स्लॅब पूर्णच कोसळला असं वाटती नाही. टेक्निकली आलं प्लॅस्टर झाला तो दर्जाहीन झाला आहे सिद्ध झाला. त्याच्यामध्ये कसं आहे मुख्याध्यापक काय करणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या बांधकाम विभागाच्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे. आता तुम्ही मला नोटीस तुम्ही स्पेसिफिक माणसाला तो इंजिनियर आहे तो कॉन्ट्रॅक्टर त्याला स्लॅब पडलं तर तुम्ही म्हणता ते पडलं म्हणतात हुक पडलं थोडं पडतं. तुम्ही जर फोटो बघितलं ना अख्खा स्लॅबचा तो प्लास्टर पडलाय खाली तर मुलं जखमी होणार. त्याच्यामध्ये मी क्लॅरिफिकेशन त्याच्यामध्ये बरोबर जिल्हा परिषदचा त्याला नोटीस देऊन विचारलं नाही, नक्की आपण त्याच्यावर पण कारवाई करू. पण एक मी क्लॅरिफिकेशन करतो, जे काम हे विद्यादानाचं आहे. नाही कळलं पॉलिसी बसणार नाही. शाळेची काम करते हा ते बरोबर आहे. शाळा व्यवस्थापन समितीचं म्हणणं असं आहे की 15 ऑगस्टची तयारी झाली होती, मुलं मैदानामधनं रांगेतनं शाळेत येत होते, वर्गात येत होते, त्यावेळेस ते पडले. त्यावेळेस नाही ते तर मी आज तिकडेच होतो, मी शाळेला होतो. सगळे लोकांनी तोच सांगितला की जे जोका बांधला त्याच्यामध्ये जी साडी वापर केली गेली त्याच्यावर मुला चढत. आणि सर शाळा व्यवस्थापन समिती असं म्हणते की शाळेमध्ये धोका बांधण्याची व्यवस्थाच नाहीये. नाही तोच मी सांगत आहे जे हुक होते त्याच्यावर त्यांनी बांधलं. मी तुम्हाला फोटो दाखवतो, हुक आहे ना, मी तिकडेच होतो ना, मी तुम्हाला दाखवतो फोटोज मध्ये सगळ्या क्लिअर मी दाखवतो. अजून वर्गामध्ये असं बरोबर आहे तोच मी पण तिथेच होतो. शासनाने जर कोटानंतर असं सिस्टीम केली शाळेत वर्गात फॅन पण बसवायचं नाही, बसवलं तर फॅन जो आहे ना तुला फ्लेक्झिबल तर स्क्रीन फॅन बसवलाय मुलांनी काही प्रॉब्लेम बरोबर काय एक ठिकाणी पडला म्हणतो स्लॅब बघा किती 3 ठिकाणी बरोबर. आता काय झालं नाही बरोबर आहे, हे जे फोटो आहे ना काय झालं पहिला एक ठिकाणवर झालं, नंतर लोकांनीच हे की आता जिथे जिथे दिसत आहे ते आपण काढून टाकू, ते नंतर हे केलंय. हे असं नाही की हे इन्सिडेंट झाल्यावर 3 झाले, नाही ते एकच झालं, लोकांनी नंतर की जिथे जिथे त्यांना वाटत होता हे हा फोटोचा क्लॅरिफिकेशन खाली पडले
हा तो मी आताच सांगितलं ना टोटल. एक सेकंड मी यांच्याकडे आणखी एकदा सांगा सर. आणखी मी हे डेटा तुम्हाला पाठवू का सगळं डेटा पाठवू. आकडेवारी सांगा आणि हे कधीपासून सुद्धा धोकादायक आहे त्याच्यावर काय ऑर्डरची प्रक्रिया आहे की नाही म्हणजे असं होत नाही. ठीक आहे म्हणजे माहित असून पण ह्याच्यावर मी तुम्हाला हा ठीक आहे मी हे सांगतो की एकदा धोकादायक झाली त्याच्यानंतर काय होतं 5-6 वर्षापूर्वी तुम्हाला माहित आहे. हा, हा. काहीच चाललं गेलं नाही. मी तोच सांगतो मी की जर समजा एक आपली खोली धोकादायक डिक्लेअर झाली की हा खोली धोकादायक आहे, नंतर त्याच्या असा म्हणजे प्रोसेस आहे की जर समजा धोकादायक जे खोली आहे त्याचा निलाव आणि परत बांधण्यासाठी जर 50,000चा खर्च येत असेल निलावसाठी, ते बीडीओकडे पावर आहे. ते बीडीओ काय करतील, बीडीओ निलाव करतील. जर निलावमध्ये लोक नाही आले, जसं तुम्ही सांगितले 5 वर्ष पासून काही माहित आहे तुम्हाला. हा तोच की 5 वर्षापासून जर समजा विलंब आहे तर त्याचा मी आढावा पण घेतला आणि आता नाही म्हणजे पाठीमागे घेतला होता. त्याच्यामध्ये असा आला की बरेच ठिकाणी कोणी निलावसाठी कोणी आलाच नाही ते निलाव घेण्यासाठी. त्यामुळे मी शासनाला पण तसं पत्र लिहिलं आहे की हे जे GR आहे की 50,000 पैकी निलाव करूनच आम्हाला द्यायचं आहे. तसं नाही, जर समजा 1-2 नवीन खोली अप्रूव्ह झाली ते जे कॉन्ट्रॅक्टरला नवीन खोली मिळाली आहे त्यांना आपण रिस्पॉन्सिबिलिटी देऊ. नाही, ऐकून घ्या. ज्यांना नवीन खोली समजा तुम्हाला नवीन खोली 2 कॉन्ट्रॅक्ट मिळाले तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी राहील की जे 3 धोकादायक आहे पहिला तुम्ही त्यांना पाडा, त्यांच्या ठिकाणवर नवीन खोली बसवा. तसं मी ऑलरेडी पाठवलाय शासनाने. तर नवीन बांधलेली शाळा धर्मपुरी मार्केट सिटीमध्ये नवीन बांधले, अजून त्याचं उद्घाटन नाही, विद्यार्थी राहत तिथं गळायला सुरू झाले. कळायला सुरू झाली सर. त्याच्यावर काय कारण आहे? मग ठीक आहे, मी चौकशी करून घेतो, तुम्ही द्या मला. DPC मध्ये पण विषय झाला. त्याच्यामध्ये पण अच्छा. त्याला तर खूप पण नाहीये सर. हा बरोबर आहे, DPDC मध्ये विषय झाला. हा बरोबर आहे. तर झोपं पण खेळा नाही मुलांनी. झोपं पण खेळा नाही. हे कळालं सर. त्याच्यावर त्या दिवशी DPDC मध्ये पण आमचे ईईनी सांगितला होता की तो ऐकून घ्या मी. आमच्या ईईनी पण सांगितला होता त्या दिवशी DPDCचा जो विषय झाला ना की तिथे त्यांनी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टरवर काही ब्लॅकलिस्टिंगची कारवाई केलेली आहे आणि जे पैसे शिल्लक आहे त्याच्यामध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट देऊन काहीतरी त्यांनी काम करून घेतलं. ईईनी मला सांगितलं, तरी पण मी एकदा परत चौकशी करून तुम्हाला नक्की सांगतो. त्याच्यामध्ये टाकलेली चुकीची माहिती साहेब, तुम्ही परत एकदा माहिती घ्या. मी तो सांगत आहे ना, कारण हे बांधकामचा विषय आहे. मी एकदा सांगून तुम्हाला परवा आपल्या DPC च्या बैठकीमध्ये धर्मपुरी सर्व शाळेत कोणती DPDCची बैठक. परवा झाली म्हणजे एक महिना झाला. अच्छा हा ओके. त्याच्यामध्ये अंगणवाडीचा विषय पण निघाला. 1700 जवळपास अंगणवाडी इमारती द्यायची. हा म्हणजे दुसऱ्याच्या म्हणजे धर्मशाळेत किंवा वर्ग अशा अंगणवाडी बरोबर आहे, बरोबर तो DPDC मध्ये विषय आला होता. बांधकाम विभागाचे कर्मचारी जे असतील ना त्यांच्याबद्दल क्वालिटी संदर्भातच प्रश्न. बरोबर आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन गोष्टींबाबत प्रश्न आहे. मार्केट धर्मपुरी जिल्ह्यात नाही, एक सेकंड माझी रिक्वेस्ट राहील, पहिला हा विषय आपण सांगू नंतर दुसरी विषय. ज्ञानेश्वर महाराज विविध जिल्ह्यात येते. एक करून प्लीज एक करून त्यावेळेस शाळेत शिक्षक होते का, एक पहिली गोष्ट. कारण जर शाळेत शिक्षक राहिले असते तर मुलं असं मस्ती केली नसते. शिक्षक होते, कारण 2 शिक्षकाला आपण मारला 13 स्टुडंट आणि 2 शिक्षक. धोका मानत असेल किंवा साडे चढत असेल तर तेव्हा शिक्षकांनी काय रागावलं असतं. नाही बरोबर आहे, मला शिक्षकांनी सांगितलं ज्यांनी मार लागली. मी विचारलो की तुम्ही का अलाव केले त्यांना की असं झोका बांध. त्यांनी सांगितलं की सर त्यांनीच मला सांगितलं होतं की आम्हाला झोका बांधायचा आहे म्हणून तुम्ही हेल्प करा. त्यांनीच साडी आणून दिली त्यांना. ऍक्च्युली तर ही चुकीची बाब आहे, चुकीची बाब आहे. जे काही आहे ते चुकीची बाब आहे, पण सद्यस्थिती तोच आहे म्हणजे है ना. हे जे विषय झाला ना ते सिरियस आणि सरकारी यंत्रणेमध्ये एखादी घटना घडली तेवढं फक्त सिरियसपणा असतो, पण सोडून देतात. जसे की CCTV बसवायचे सगळे विषय जे राज्यात चालतात परत ते विषय संपला. आता ही घटना 2-3 दिवस आहे राजे, तोपर्यंत तुम्ही सिरियसली घ्या. पण परत प्रत्यक्षात सगळ्या गोष्टींचं म्हणजे सगळ्या शाळा खोल्यांचं ऑडिट तेवढ्या प्रॉपर चॅनलनी होत नाही किंवा ते गुणवत्तेकडे तेवढं लक्ष देत नाही. त्या गोष्टी सिरियस नक्की मी तो सांगितलं, जे 10 वर्ष जुनी आपली जिथे जिथे खोली असेल त्यांच्या पण स्ट्रक्चरल ऑडिट करू. सर बेजत असं ना, आता हे जिल्हा परिषद शाळा तसेच तर अंगणवाडीचं सुद्धा ते बघितलं पाहिजे. लहान मुलं असतात त्यांना लक्षच नसतं. आता अंगणवाड्यावर तर गॅस वगैरे सगळं त्याची सिक्युरिटी हे ते गॅस स्फोट झाला मग त्यावेळी परत आपण करतो. बरोबर. जिल्हा परिषदवर अंगणवाड्याचं सुद्धा गॅस ते गॅस कधी कसंही फोडून लहान मुलं असतात, ते उंदरं आहेत त्याच्यामध्ये, उंदरांची काही सिक्युरिटी नाही म्हणजे सुरक्षा दृष्टी नाही तर परत अपघात झाल्यावर गॅस स्फोट झाल्यावर आपण करतो. नाही त्याची काळजी त्याच्याबरोबर जिल्हा परिषद अंगणवाडी पण घेतली. कुंभकोणम सांगितलं होतं की प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही फायर स्टेशन बसवा. आता काय परिस्थिती सर, सगळ्या शाळांमध्ये कंपल्सरी केलेलं आहे. ते पण नाही सर. नाही ते शाळा व्यवस्थापन समितीच्या नाही बरोबर आहे जिथे जिथे नसेल मी पत्र लिहितो तसं. आपल्या सर्व वरिष्ठ अधिकारी आपल्या बांधकाम विभागाचे अधिकारी जातात पण त्या गोष्टीला दिसतच नाही. बरोबर तेवढंच गोष्टी दिसत नाहीत का, हे पण
नाही चांगली आहे ही सूचना, हे मी करतो. हा शाळेत सीसीटीव्ही आम्हाला बसवून सगळं चाललंय. हो का? कोणती शाळा? प्रायव्हेट शाळा. प्रायव्हेट? प्रायव्हेट नाही, आपली जिल्हा परिषद शाळाची प्रायमरी शाळा. नाही, अशी एक दोन शाळा जी असेल तुम्ही नाव सांगा, मी एकदा बघून घेतो ना, कारण लाईटचा विषय वेगळा आहे. हा. तोच मी आता सांगितलं, पाण्याची प्रक्रिया सांगितलं मी आता. कसं आहे तिला मान्यता दुसरी पाडायला, मान्यतेचा आपला विकड विशेष नाही. नाही, मान्यता माझ्याकडे आहे, पाडण्याची मान्यता माझ्याकडे आहे. जे मी तुम्हाला आता सांगितलं ना 100, हा हे सगळी मान्यता मी देऊन टाकली. माझ्याकडे आता मान्यताचा विषय नाही, आणि नंतर व्हिडिओकडे पण मान्यता असते, त्यांनी पण मान्यता दिली आहे. मी तो सांगितलं ना, प्रोसेस मी सांगितलं ना. जेव्हापर्यंत निलावसाठी लोक येत नाही आणि समजा व्हिडिओनी रेट ठरला 40,000, तर समजा 40,000 मध्ये कोणी आलाच नाही तर व्हिडिओ बी काही करू शकत नाही ना. तर 1 वर्षाची प्रोसेस आहे हे. 1 वर्ष म्हणजे पुढे जाऊन परत ते प्रोसेस रिपीट करावं लागतील ना, त्यामुळे थोडासा उशीर होतो. आणि बरोबर आहे, पण ते प्रोसेस चेंज व्हायला. कोणती प्रक्रिया? शासनाचा जी आर. सर वसतिगृह तपासणीचं काही केलं का? नाही, आता पहिला हा विषय संपला. सर एक फक्त विषय आता आहे. आपल्या जी शाळा आहेत ते पाडकाम करायचे गरजेचे आहेत, पण पाडलेले आहेत आपल्या निर्णयामुळे. हा. व्हिडिओ 50,000 नियम, अशी शाळांची संख्या किती आहे? तो मी सांगतो, एक खात्री करून सांगतो की असे जिथे तुमचं काय म्हणणं निलाव झाला नाही, पाडकाम करायचे आदेश आहेत, हा. पण पाडू शकलो नाही त्या 50,000च्या निर्णयामुळे. तो मी सांगतो, तो मी डेटा देतो. किती शाळा आहेत ते म्हणजे ह्याच्या संख्या किती? धोकादायक किती तुम्ही हा, सांगा. धोकादायक सांगतो है ना. सध्या धोका आहे. 1345 खोल्या खोली शाळा नाही, खोली है ना? 45 आणि 1421चा स्ट्रक्चरल ऑडिट झाला, त्यापैकी 1345 असा दिसून आला की हे धोकादायक है ना. ठीक आहे. हा अच्छा, आणि हे पण मी सांगतो, धोकादायक वर्ग खोले पाडण्यास परवानगी दिलेली 1165 आणि धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यास परवानगी न दिलेली 82. परवानगी 1165. 1165 ला परवानगी ऑलरेडी दिली गेली आहे. आणि त्यातले पाडले किती? 1865 मध्ये बाळगाम पूर्ण झालेली वर्गखोली संख्या 864 आणि पूर्ण ना झालेली 300. तर 300च्या ब्रेकअप मी देतो की कोणती कोणती प्रोसेस मध्ये आहे ना, आणि हे डेटा पण मी तुम्हाला सगळे लोकांना देतो है ना. ठीक आहे, अजून संपला ना. आणि मला थोडा कालावधी किती आहे? ऑडिटर कालावधी किती आहे? इथे कॅफो सांगू शकतो सगळ्यांना. तपासणीसाठी आपण गेलो. बसून विचारा ना, बसून विचारा. हा तांत्रिक अभियंत्याचा अभिप्राय घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. हा, मी आज बांधकामचे लोक पण होते तिकडे, त्यांना पण मी सांगितलंय, पण थर्ड पार्टीला मी सांगितलंय, थर्ड पार्टीची आपली पॉलिटेक्निक आहे त्यांना पण मी सांगितलंय. तसा 1 आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल येईल. झाला. ठीक.